हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी असा घेऊन आलोय की मराठा समाजाच्या आरक्षणाची आग पेटलेली असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या आरक्षणाच्या आगीमध्ये तेल ओतल्या गेलंय अशी परिस्थिती मराठा समाज या ठिकाणी बोलून दाखवतोय. त्याचं कारणे तसेच घडलेत आणि म्हणून आपल्या समोर एक प्रश्न पडतोय की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आगीमध्ये फडणवीसांनी नेमकं तेल का ओतलं, हा प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय आणि मराठा समाज असं का बोलतोय या संदर्भात सुद्धा मी विचार करतोय. मित्रांनो, प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण केलं आणि मराठा समाजाला कुणबी सरसकट प्रमाणपत्र द्यावं आणि 50% आतमध्ये ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माफक अपेक्षा त्यांनी राज्य शासनाकडे त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे. मित्रांनो, न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे, कारण यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं परंतु ते न्यायालयात टिकलं नाही, कारण 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडून देता येत नाही हा नियम आहे आणि म्हणून 50% आतमध्ये आम्हाला कुणबीचं आरक्षण द्या, जो कुणबी ओबीसीच्या यादीमध्ये आहे, असं मनोज जरांगे पाटील यांचं मत आहे आणि म्हणून त्यांनी 17 दिवस आमरण उपोषण केलं. विशेषतः पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि अशाच वेळी राज्याचे गृहमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक चुकीचं स्टेटमेंट गेलं, ज्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ते चिडले. ते म्हणजे असं झालं की ज्यावेळेस गोळीबार झाला, ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, त्यावेळेस संतप्त मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, अनेक वाहनं त्या ठिकाणी जाळली आणि याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलं की मराठा समाजाच्या आंदोलकानं सगळ्यात अगोदर पोलिसांवर दगडफेक केली आणि म्हणून ती रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. वास्तविक पाहता ही घटना चुकीची सांगितली गेली आणि म्हणून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिडले आणि त्यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सडेतोडपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आणि याच नंतर मराठा समाजात फडणवीसांच्या विरोधात एक संतापाची लाट निर्माण झाली. मित्रांनो, हे जरी झालं असलं तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा गिरीश महाजन असतील आणि रावसाहेब दानवे असतील, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते, एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक मंत्री हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. राजेश टोपेही त्या ठिकाणी भेटीला आले आणि या सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांना त्या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ठाम विश्वास त्या ठिकाणी निर्माण केला की आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मित्रांनो, हे सगळं लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यातून मराठा समाज एकवटला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला हजारो मराठा समाज बांधवांनी, हजारो मराठा महिला भगिनींनी त्या ठिकाणी येऊन भेट दिली, आंदोलनात सहभाग घेतला. दिवस दिवस तेही त्या ठिकाणी आमरण उपोषणाला भर उन्हात बसले. हा जो संताप होता आणि ही एकी त्यातून निर्माण झाली होती, ही अत्यंत प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मित्रांनो, याच वेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मात्र मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले नाही. वास्तविक पाहता त्यांच्यावर प्रचंड दबाव आला. त्यांनी पत्रकार परिषद ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली, अजित पवारांनी सुद्धा घेतली, त्यावेळेस मात्र त्यांनी मराठा समाजाच्या विषयी मी जे बोललो ते माझ्याकडे चुकीची माहिती आली, त्यानुसार मी बोललो म्हणून मी माफी मागतो असं म्हणून त्यांनी माफी मागितली. परंतु ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी त्यांना भेटायला गेले नाही किंवा त्यांच्याशी त्यांचा संवादही झाला नाही. हे सगळं घडत असताना मराठा समाजाचे तरुण आंदोलनकर्ते वाट पाहत होते की देवेंद्र फडणवीस कधी येतील, कधी खुलासा करतील आणि आरक्षणाच्या संदर्भात आश्वासन किंवा विश्वास कधी आपल्याला देतील याची वाट पाहत असताना देवेंद्र फडणवीस मात्र तिथं गेले नाही. पण याच वेळी ओबीसीच्या नेत्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी यासाठी आंदोलन केलं की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आणि कुणबीचं आरक्षण द्या म्हणताय, ते देण्यात येऊ नये, त्याला आमचा विरोध आहे आणि जर त्यांना कुणबीतून किंवा ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी समाज राज्यभर आंदोलन करेल असा इशारा दिला आणि ओबीसीचे अनेक नेते जे विदर्भातले आहेत त्यांनी नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. मित्रांनो, आता आंदोलन त्यांनी सुरू केलं आणि इशारा सरकारला दिला. अशा वेळी मात्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे जरांगे पाटलांच्या भेटीला गेले नाही, मात्र ओबीसी समाजाचे जे नेते ज्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या नागपूरमध्ये मात्र त्यांच्या भेटीला गेले. त्यांना त्यांनी समजून सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं हेही वक्तव्य मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचाच प्रकार झाला असा मराठा समाजाचा समज झाला. कारण तिथं गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस असं बोलले की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सकारात्मकतेने घेतोय,
तो आम्ही सोडू, त्यांना योग्य पद्धतीनं टिकेलाच आरक्षण देऊ, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही. ज्यावेळेस इकडं मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हजारो लाखोच्या संख्येने जमलाय, तो ओबीसीतून कुणबीचं आरक्षण मागतोय आणि अशाच वेळेला देवेंद्र फडणवीस मात्र नागपूरमधून जाहीर करतायत की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जाणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर जातीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. म्हणजेच एक प्रकारे मराठा समाजाला डिवचण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या या वाक्यातून झालं आणि म्हणून हा प्रश्न पडतो की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आगीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तेल का ओतलं. आता या मागे थोडा संशोधनाचा भाग आहे मित्रांनो. खरोखर त्यांनी तेल ओतलंय का, हा मराठा समाजाचा जो आरोप आहे हा खरा आहे का. तसं जर परिस्थिती आपल्या लक्षात घेतली तर एक लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टीनं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची फोडली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका आहे. ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसापर्यंत ते संदेश गेलेला आहे. आणि अशा वेळेला जो मराठा वर्ग, मराठा मतदार हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या बाजूने झुकलेला असताना, काँग्रेसकडे झुकले असताना, तो भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाचं पहिल्यापासून कमी मतदान होतं. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीची विचारसरणी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असेल, ती मराठा समाजाला पटत नाही, बहुजन समाजाला ती पटत नाही, कदाचित ओबीसी समाजाला सुद्धा ती पटत नाही. म्हणून हे दोन्ही वर्ग भारतीय जनता पार्टीपासून दुरावलेले आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी सत्तेत कधी येत नव्हती. ती शिवसेनेसोबत युती केली आणि शिवसेनेसोबत मात्र ओबीसी जुटल्या गेला होता, हिंदू जुटला गेला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेची काही फळं चाखायला मिळाली होती. परंतु या काळामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, ज्यावेळेस युतीचं सरकार आलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपची धुरा ज्या नेत्यावर होती ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एक लक्षात आलं, ते ओबीसी समाजाचे होते, वंजारी समाजाचे होते. त्यांच्या एक लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीपासून ओबीसी, बहुजन आणि मराठा हा दुरावलेला आहे. जोपर्यंत हा भारतीय जनता पार्टी सोबत येत नाही तोपर्यंत आपण सत्तेत जाणं शक्य नाही. आणि म्हणून गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये एक नीती केली. त्यांनी विनायकराव मेटे जे मराठा समाज आहे त्यांना आपल्या सोबत घेतलं, राजू शेट्टी असतील त्यांना आपल्या सोबत घेतलं, महादेव जानगर धनगर समाजाचे आहेत त्यांना आपल्या सोबत घेतलं. म्हणजे वेगवेगळ्या समाजाचे जे नेते आहेत त्या समाजाचे नेते त्यांनी आपल्या सोबत घेतले. आणि याच वेळी रामदास आठवले जे काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत त्यांनाही भारतीय जनता पार्टी सोबत त्यांनी घेतलं. म्हणजे अशा पद्धतीनं बहुजन आणि ओबीसी यांची एक मोठ त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या सोबत बांधली. आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथराव मुंडे यांच्या अंडरमध्ये काम करत होते. त्यांना ही नीती गोपीनाथराव मुंडेंच्या माध्यमातून समजली आणि त्यांनीही आपल्याला एक गाठ बांधली. या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर सत्तेत यायचं असेल तर ओबीसी किंवा बहुजन आपल्या सोबत पाहिजे आणि मराठा समाज सुद्धा सोबत पाहिजे. म्हणून त्यांनी अनेक पदं भारतीय जनता पार्टीचे मराठा समाजाच्या नेत्याला दिले की आपल्याला हा समाज जवळ येईल. परंतु मराठा समाज भारतीय जनता पार्टीच्या सोबत येण्याऐवजी तो दुरावला आणि तो दुरावण्याचे कारणही अनेक आहेत. ते आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही कारण हा व्हिडिओ लांबेल. परंतु मराठा समाज बाजूला गेला, त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि आता मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाची जी आग निर्माण झालेली आहे, जो लाट तयार झालेली आहे, यामध्ये मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे. कारण मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं नाही. कारण ते ज्यावेळेस सरकारनं दिलं त्यावेळेस त्याच्या विरोधात कोर्टामध्ये जी मंडळी गेली त्यामध्ये ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी होत्या, त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही नेते होते, ते कोर्टामध्ये गेले आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी त्यांनी स्टे मिळवला. म्हणजे थोडक्यात काय की एकीकडे मराठा समाजाला आरक्षण सरकारच्या वतीनं द्यायचं आणि सरकारच्याच प्रतिनिधीनं, सरकारच्याच कार्यकर्त्यानं, सरकारच्याच आमदारांच्या कार्यकर्त्यानं कोर्टामध्ये जाऊन त्याला स्टे आणायचा. हे मराठा समाजाला पटलं नाही, आवडलं नाही आणि त्याचा संताप म्हणून ते भाजपपासून दूर गेलेले. अशा वेळी आता मराठा समाज तर भारतीय जनता पार्टी सोबत येत नाही हे फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेले आहे. मग अशा वेळी मराठा समाजाला जर क्रॉस करायचा असेल तर आपल्या सोबत ओबीसी समाज हा आला पाहिजे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु झालंय काय, पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी जो समाज ओबीसीचा होता तोही आता बाजूला सरकतोय. कारण पंकजाताई मुंडे यांच्यावर भारतीय जनता पार्टी मदत करत नाही अशा पद्धतीचा आक्षेप भारतीय जनता पार्टीवर येतोय. पंकजा मुंडेंना त्रास दिला जातोय आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव सगळ्यात अगोदर येत आहे. आणि म्हणून तो समाज किंवा त्यांना मानणारा ओबीसी घटक हा भाजपपासून आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यापासून फटकलेला आहे. अशा वेळी
देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आहे की ओबीसी समाज सोबत घेणं गरजेचं आहे. म्हणून चंद्रशेखर बावनकुळे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यानंतर पडळकर जे असतील धनगर समाजाचे नेते, त्यांनाही आपल्यासोबत, गोपीचंद पडळकर, त्यांनाही आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. राम शिंदेना पुढे काढण्याचा प्रयत्न होतोय. आणि मित्रांनो, अशा वेळी ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्या आरक्षणामध्ये जर तेढ निर्माण झाला, दोन्ही घटक जर एकमेकांच्या विरोधात गेले, तर मराठा समाज जरी भारतीय जनता पार्टी सोबत आला नाही किंवा महायुती सोबत आला नाही, तरी ओबीसी समाज हा आपल्या सोबत कसा येईल यासाठी भाजपची चाल आहे, भाजपची नीती आहे. आणि त्याचमुळं देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या जरांगे पाटील यांची भेट न घेता, कारण त्या ठिकाणी वातावरणही तापलं होतं, त्यांचं जाणंही कदाचित त्या ठिकाणी योग्य नव्हतं, परंतु ते मोबाईलवरून, फोनवरून जरांगे पाटलांशी संवाद करू शकत होते. परंतु तसं न करता त्यांनी नागपूरमध्ये ओबीसीच्या मेळाव्याला जाणं, त्या ठिकाणी भेट देणं त्यांचंही गरजेचं आहे, कारण ते राज्याचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासक आहेत. परंतु मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिला जाणार नाही, ही जी त्यांनी घोषणा केली, हीच नेमकी आरक्षणाच्या आगीत तेल ओतल्यासारखी झाली. आणि त्याचं कारणही असं होतं की जर तसं झालं तर ओबीसींना असं वाटेल की आमच्या बाजूने लढणारा नेता हा देवेंद्र फडणवीस आहे, भारतीय जनता पार्टी आहे, मग आपण त्यांच्या सोबत जाऊ आणि तो फायदा आपल्याला होईल, असं देवेंद्र फडणवीस यांना वाटतंय. परंतु मित्रांनो, असं होताना दिसत नाहीये. कारण विजय वडेट्टीवार हे ओबीसीचे नेते म्हणून बाहेर पडलेले, छगनराव भुजबळ इकडं ओबीसीचे नेते म्हणून बाहेर पडतायत, पंकजाताई मुंडे ओबीसीचं काम त्या ठिकाणी करतायत, नाना पटोले त्या ठिकाणी काम करतायत. विशेषतः वेगवेगळ्या पद्धतीनं ओबीसी समाज आपल्याच बाजूने राहायला पाहिजे, हे सगळे राजकीय पक्ष त्या ठिकाणी काम करतायत. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत मात्र मराठा समाज असेल, ओबीसी असेल, हा मोठ्या प्रमाणावर जोडल्या जात असल्याचं चित्र आज तरी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतंय. आणि वंचित बहुजन आघाडी जी की प्रकाश आंबेडकरांची आहे, तीही उद्धव ठाकरे यांच्या सोबत जुटल्या गेल्यामुळं तो समाज सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत जातोय. मराठा समाज सेवा संघाची जी शाखा आहे संभाजी ब्रिगेड, हे सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे सोबत गेलेली आहे. आणि याचा अर्थ मराठा असेल, ओबीसी असेल, बहुजन असेल किंवा वंचित आघाडीचे जे काही घटक आणि मतदार असतील, ते सर्वच्या सर्व उद्धव ठाकरे परिणामी महाविकास आघाडीच्या सोबत जाताना आपल्याला दिसतोय. याचा फटका हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना तर बसणार आहे. परंतु तो सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं असावं. आणि तोच स्टेटमेंट किंवा तेच वाक्य मराठा समाजाला आरक्षणाच्या आगीमध्ये तेल ओतल्यासारखं वाटतंय. हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये गेलेला आहे. आणि विशेषतः आज नारायणराव राणे जे की भाजपचे नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी पुन्हा या आगीत डबल तेल वाटण्याचा प्रयत्न केला. कारण मनोज जरांगे पाटलांनी जी करोडो मराठा समाजाची सभा घेतली, कुणबीला आरक्षण मिळावं, ओबीसीतून मिळावी मागणी केली, त्याला मात्र नारायणराव राणे यांनी विरोध केला. कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत, त्यामुळे संपूर्ण मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, ती त्यांची मागणी नाही आणि माझी सुद्धा मागणी नाही, असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सातत्यानं आग शांत करण्याऐवजी तेल वाटण्याचंच काम होतंय, असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. विशेषतः प्रवीण दरेकर यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीमागं शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी असल्याचं दिसतंय. म्हणजे एक प्रकारे सातत्यानं कुठंतरी टीका करायची आणि त्यांना वेगळं पाडून इतर समाज त्यांच्या विरोधात जो आहे तो आपल्या बाजूने कसा झुकवायचा, हाच प्रयत्न भाजप करते. परंतु यामध्ये त्यांना यश कितपत येत आहे हे आपल्याला लवकरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल. मित्रांनो, हा विषय मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. आपल्याला सुद्धा मी प्रश्न विचारतोय की मराठा समाजाचा जो आरोप आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आगीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तेल ओतलंय असं जे त्यांना वाटतंय, हे आपल्याला खरं वाटतं का, हे योग्य आहे का? कारण हा आरोप आहे, हे आपल्याला योग्य वाटतो का? आणि वाटत असेल तर का, नसेल तर का, या संदर्भातली प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण जरूर द्या. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिक्रिया असतात आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.